केंद्रीय मंत्रिमंडळानं बैठका घेतल्या, निर्णय घेतला. सेनेचे म्हणजे आपल्या राष्ट्राच्या तिन्ही दलाचे पायदल, वायुदल आणि नौदल या सर्व लोकांना सतर्क करून गनिमी कावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये ज्या गनिमी काव्याचा वापर केला गेला त्याचाच वापर या पाकिस्तानला त्यांची जागा दाखवण्याकरता आपल्या सैनिकांनी केला. गेले असताना पाकिस्तानमधल्या अतिरेकी लोकांनी ज्या अमानुषपणे त्यांच्या कुटुंबास समहत्या केली आणि संपूर्ण देश काही क्षण थिजून गेला. काय बोलावं, काय करावं इतका क्रोध लोकांच्या मनामध्ये होता. पण त्यावेळेला आपण बोललो होतो की देशाचं नेतृत्व या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. भारत माता की जय. आणि योग्य वेळी आपल्या निरागस प्रवासासाठी गेलेल्या देशवासियांना त्यांच्या कुटुंबियासमोर त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनींचा सिंदूर म्हणजे कुंकू पुसला गेला. आणि म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं. आणि भारताचं सर्वार्थाने महात्म्य किती आहे हे नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं. भविष्य काळामध्ये भारताच्या नांदाला कोणी लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे हे सगळं शौर्य कोणाचं, आपल्या सैनिकांचं, आपलं पायदल, नौदल आणि वायुदल. आणि त्याचबरोबर आत्मविश्वासानं त्यांना विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म, जात, पंथ, वर्ण सगळं विसरून देशाच्या अखंडतेकरता सर्वांनी रणांगणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली. आणि त्यामुळे सैनिकांचं मनोबल वाढलं. म्हणजे ते मनोबल होतच पण अधिक वाढलं. आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग कोणी करणार नाही अशा प्रकारचा इशारा देण्यात आला. ओके.